नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपल्या कोकणात उन्हाळी हंगामात वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी या प्रकारचा भाजीपाला चांगल्या प्रकारे होतो. आता भाजीपाल्याचं कोणतं पीक किती क्षेत्रावर घ्यायचं हे ठरवल्यानंतर त्याप्रमाणे त्या क्षेत्रासाठी किती आणि कोणत्या जातीचं बियाणं घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. भाजीपाला पिकासाठी पाणी साठणारी जमीन उपयोगाची नाही. त्यामुळे ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होतो अशी जमीन निवडावी. वांगी, मिरची, टोमॅटो यासारख्या भाजीपाल्याची रोपं ही गादी वाफ्यावर तयार करावीत. यासाठी 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंचीचा गादी वाफा तयार करावा. या प्रत्येक वाफ्यात 5 किलो शेणखत, 35 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 25 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश देऊन नंतर वाफ्यावर 10 सेंटीमीटरच्या अंतराने ओळीत पेरणी करावी. पेरणी केल्यानंतर रुजवा चांगला होण्यासाठी वाफे भाताच्या पेंढ्याने आच्छादून घ्यावेत आणि रुजवा चांगला होईपर्यंत वाफ्यांना नियमित पाणी द्यावं. पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी रोपांच्या जोमदार वाढीसाठी साधारणतः 50 ग्रॅम युरिया प्रत्येक वाफ्यात द्यावा. आता वांगी पिकासाठी हेक्टरी 1 किलो बियाणं वापरावं, तर मिरचीसाठी 1 ते 1.5 किलो, टोमॅटो पिकासाठी 500 ग्रॅम बियाणं, भेंडी पिकासाठी 15 ते 20 किलो बियाणं आणि नवलकोल पिकासाठी 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं. भाजीपाला पिकासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं ज्या जाती विकसित केल्या आहेत त्या जातींचाच वापर करावा. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रासाठी सर्वसाधारण 8 ते 10 गुंठे क्षेत्रावरती रोपवाटिका पुरेशी होते. पेरणीनंतर 5 ते 6 आठवड्यांनी रोपं लागवडीसाठी वापरावीत. आता लागवड करताना सरीवरंबा पद्धतीने करावी. यासाठी वांगी आणि टोमॅटोसाठी 60 बाय 60 सेंटीमीटरवर, तर मिरचीसाठी 60 बाय 30 सेंटीमीटर अंतर आणि भेंडीची लागवड 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. मंडळी, रोपवाटिकेतून रोपं काढण्यापूर्वी वाफ्यांना पाणी देणं आवश्यक आहे. त्यामुळे रोपं काढताना मुळांना इजा होणार नाही. रोपं काढल्या शेणकुळाच्या पाण्यात ठेवावीत आणि लागवडीपूर्वी रोप डायमिथोएट 1 मिलीलिटर पाण्याच्या द्रावणात 5 मिनिटं बुडवून नंतर एका ठिकाणी एकच रोप या प्रमाणात ऊन कमी झाल्यावर लागवड करावी. जमीन नांगरताना हेक्टरी 15 टन शेणखत मिसळणं कधीही चांगलं, परंतु कधीकधी एवढं शेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशावेळी ठराविक अंतर निश्चित झाल्यानंतर बियाणं लागवडीसाठी किंवा रोप लावणीसाठी खोऱ्याच्या साहाय्याने खड्डे तयार करावेत आणि या खड्ड्यामध्ये अर्धा ते 1 घमेलं कुजलेलं शेणखत आणि 100 ग्रॅम पॉलिडॉल पावडर टाकावी आणि खताच्या मात्रा पिकाला द्याव्यात. तेव्हा मंडळी, उन्हाळी भाजी पिकांचं आत्ताच सांगितलं त्या पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळायला मदत होईल. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.